प्रथम नमन गजानना, दुसरे माता पिता, तिसरे सद्गुरु श्यामनाथ महाराजांच्या चरणाशी, चौथे आपणा सर्व भक्तांशी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार व्हावाजी सद्गुरुदास तुका. पुंडलिका गुरुदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, नवनाथ महाराज की जय, 84 सिद्धनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. कथेचं अनुसंधान. कामिक कोळ्याला मूल सापडलं. मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार घरी आणलेला आहे. पत्नीच्या जवळ दिलं. त्यांनाही मूलबाळ नव्हतं. प्रेमाचा पाना फुटलेला आहे आणि तिनं अतिशय लाडानं त्या मुलाचा बाळाचा सांभाळ केला आणि अशा पद्धतीनं 5 वर्ष निघून गेले. तव ते कोण्या दिवसी सुदिना उगवला भूमीशे, पिता म्हणे तमारी कन्यासी चला जाऊये मच्छिंद्रा. तो कामी कोळी होता. मास पकडणे हा त्याचा व्यवसाय होता. आणि मग एके दिवशी 5 वर्षाचं मूल आहे. त्या मच्छिंद्रनाथांना तो कामी कोळी म्हणू लागलेला आहे की आपण आता यमुना नदीच्या काठावरती मास धरण्यासाठी जाऊ. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ क्रतांत वगिनी तिरायत, मग जलधरी संचरणी तात मच्छबाळा वाणी तसे. आणि मग अशा पद्धतीने दोघं बापले निघालेले. मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे पिता कामी कोळी दोघं जण यमुना नदीच्या काठावरती गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथ काठावरती आहे आणि तो कामी कोळी मास पकडण्याच्या उद्देशानं यमुना नदीच्या पाण्यामध्ये त्यानं प्रवेश केला. तव जाळसे मिळाली आपल्या वडी करसनपुटी, बाहेर काढता कामिक जेठी महिमिना ते सोडी तसे. आणि मग काय करू लागलेला आहे तो कामी कोळी? पाण्यामध्ये शिरलेला आहे. जाळं पसरलं गेलेलं आहे. जाळं उडू लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निघणारे सापडणारे जे मासे आहेत ते उचलून जमिनीवरती टाकू लागला. मच्छिंद्राशी म्हणे सुद्धा तमा वेचो निसागरी आमिना, ऐसे वगन कामिक पुन्हा जळ माझी संचरे. आणि त्या कोळ्याने सांगितलं की मच्छिंद्रनाथा, हे जे मासे टाकले गेलेले आहेत या सगळ्यांना एके ठिकाणी गोळा करून ठेव असं सांगून त्यानं पुन्हा त्या यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळा घात कामिक ताता मांडला. इकडे मच्छिंद्रनाथ विचार करू लागलेले आहेत. सर्प कुळ आहे, साप डसतो, तरी सुद्धा आस्तिक मुनींनी रक्षण केलं मातुळ कुळाचं. मामाचं कुळ आहे म्हणजे आजूळचं कुळ आहे आणि आजूळाचं थोडं असतोच कुळ. काय दोघांचं बी आजूळ इथलंच आहे म्हणल्यावर थोडं चालायचंच. आणि मग अशा पद्धतीनं विचार केला गेलेला आहे की मातुळ कुळाचं, आजूळच्या कुळाचं रक्षण करावं. पण इथं तर घात व्हायला लागला म्हणले. आपलं कुळ माशाचं, आपला आजोळ माशाच्या पोटी अवतार घेतलाय आणि तीच तडपडायला लागले म्हणजे आता काय करावं असा विचार मच्छिंद्रनाथ करू लागले. तरी आपण असतायसे राटी बर्वेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्म पाठी उपकारा मिरवावे. आपले देखत म्हणले आपलं मातुळ कुळ आहे, मामाचं कुळ सगळं म्हणले संकटामध्ये सापडलं. ती तडपड 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 करायला लागले आणि आपण असताना असं होणं
म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाही, हे काही चांगलं नाही असा विचार मच्छिंद्रनाथ करू लागले. पूर्वी असते मातळ कुळा रक्षिले आपले तपाचे निबळे राव बोधनी सत्रपाळ नागकुळा वाचविले. आणि मग आस्तिक ऋषींनी नाग कुळ वाचवलं, आपल्या मामाचं कुळ वाचवलं. आपल्या तपाच्या बळावरती, आपल्या सामर्थ्याच्या बळावरती त्यांनी ते कुळ वाचवलं गेलं. कारण जन्मेजय राजानं सर्पसत्र मांडलेलं होतं. त्या यज्ञामध्ये ऋषींनी नुसतं नाव घेतलं की साप येऊन त्या आहुती त्यांची पडली जायची, यज्ञामध्ये पडले जायचे. पण त्याच्यातून सुद्धा त्या मातुळ कुळाचं, आजोळच्या कुळाचं, मामाच्या कुळाचं आस्तिक ऋषींनी रक्षण केलं असा विचार मच्छिंद्रनाथ करू लागले. मग एक एक मच्छ वेचोनी प्रवाह मेळवी जीवनाला गोणी मग ते कामिक ताताने दृष्टी पाहुणी परमचित्ती शोभला. एक मासा उचलायचा पाण्यामध्ये नेऊन सोडायचा, दुसरा उचलायचा पाण्यामध्ये नेऊन सोडायचा, असे सगळे मासे मच्छिंद्रनाथ पाण्यामध्ये सोडू लागले. हे कामिक कोळ्यानं पाहिलं, काय वाटलं असेल, आणि मी एवढा कष्टानं मास धरतोय, पोरग पाण्यामध्ये सोडतोय. भयंकर राग आला. त्या कामिक कोळ्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. जय साबरम सबळ पेटला मिरवी वडवांडळ देविक कामक क्रोधाग्नी प्रबळ हृदय माझी धडाडी. वाळलेले गवत असावं, वाळलेलं गवत, आणि त्या वाळलेल्या गवताला जर पेटवून दिलं तर कसं धाड 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 आग्नी लागतो. तसा राग भडकला गेलेला आहे. आणि तशा रागामध्येच तो काय करतो पुढे ऐका की मेघमंडळाचे दाटी चपळा पळती तेजावटी तैसा धडाडोनी क्रोधपुटी बाहेर आला तक्षणी. आकाशामध्ये ढगांची दाटी व्हावी आणि घर्षण झाल्याबरोबर जसा कडकड कडकड कड आवाज व्हावा, आणि तसा भयंकर राग त्या कामिक कोळ्याला आलेला आहे. आणि रागाच्या भरामध्ये तो पाण्याच्या बाहेर आला. लक्षणी मचिंद्राचे मुखमंडळ स्वकरी पुटी गेले तारण म्हणे जळदरीचे काळी तामिना बहुश्रम जानशी. आणि मग रागानं तावानं येऊन रागाच्या भरामध्ये खाडकन गालामध्ये चापट मारली. आणि मग म्हणू लागलेला, अरे काय खाशील, विचारू लागले. तरी कुणा जळ उदरे मच्छ सोडितो कैसा भिकारी खाशील काय उदरांतरी भीक माग जाशील. तुझं लक्षण काय नीट नाही म्हणले, भीक मागायचं तुझं लक्षण आहे का? अरे किती कष्ट होते माझ्या, मला माहिती म्हणला. आणि एवढे कष्ट घेऊन घेत आणलेलं टाकलेलं मास जर तू परत पाण्यामध्ये सोडतो तर तुझं भीक मागण्याचं लक्षण आहे. तुझं लक्षण काही मला बरं दिसत नाही. ऐसे कोणी कामिक वचन मनात मचिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी असे. काय म्हणते बघा मच्छिंद्रनाथ, कामिक कोळ्यानं सांगितले, बापानं रागाच्या भरामध्ये काय बोललाय, तुला भीक मागावी लागल. भीक मागण्याचं लक्षण आहे. आपलं भिक्षेचं अन्न कुठं असतं? गाईच्या खुराकात, म्हशीच्या, नाहीतर उखंड्यावर, नाहीतर वड्याला पाण्यात. भिक्षेच्या अन्नाला कधीच दोष नसतो. त्याच्यामुळे भिक्षा मागून आणलेलं ते 5 घरं मागून आणले का नाही, खाल्लंच पाहिजे. मच्छिंद्रनाथ काय म्हणतात, अरे भिक्षेचं जे अन्न आहे, जे कोरन्न आहे, त्याला दोष नसतो. आणि बाप म्हणतोय की त्याचं बोलणं सत्य आहे. तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षा अन्नास येरीकडे जळउदरास कामिक तेव्हा संचरला. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले की सत्य 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 काय आहे, तर भिक्षेचं जे अन्न आहे त्याला कुठलाच दोष नसतो.
आणि म्हणून तेच कोरांना आपण मागावं आणि तेच खावं असा विचार करत असताना पुन्हा तो कोळी मास धरण्याच्या उद्देशानं यमुनेच्या पाण्यामध्ये गेला. येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करीत भ्रमण करिता झाला द्वैत वनात सुढाळ जागा दिसेना. आणि मग इकडं मच्छिंद्रनाथ निघालेले आहेत आणि निघत असताना जात असताना योग्य अशी जागा शोधू लागले. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योग द्रुम तेथे 12 वर्ष उत्तम उत्तम योग लागी आचरला. आणि मग जात असताना बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी योग आचरण करणारे तपस्वी ऋषी आणि त्या ऋषींचा आश्रम त्यांनी पाहिलेला आहे. ते ग्रीव तपगा सुचिष्मंत मंत्रदृष्टी अद्वैत वनात लोहकंटक पादांगुष्ट देवनी तप करीत असे. आणि तिथं ऋषी पायात लोखंडाच्या खिळ्यावरती पायाचा अंगठा ठेवून वारा भक्षण करून तपश्चर्या करत होते. ऊर्ध्व वायूच्या करुणी भक्षण दृष्ट्यार्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजन मिळवला. वरती नर दृष्टी कुठे आहे? सूर्याकडे आहे. वायूचं भक्षण आहे आणि मुखातून सतत राम 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 नामाचा जप आहे. शरीर क्लेश देवनी दान ईश्वर वेद तन्मन प्रमाणे तेने आस्तिक पंजरावरून त्वचा तितुकी मिरवित असे. तपश्चर्यानं काय झालेलं आहे तर मांस आटून गेलेला आहे. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे. एवढी अशी घोर तपश्चर्या चालू आहे. तपे भक्षले सकळ मांस परी लागणे लागे असती त्वचेस मांस भक्षणी सकळ भागास वृद्धी रस सकळ आटले. क्रश 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 असं शरीर झालेलं आहे. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे आणि घोर अशी तपश्चर्या त्या ऋषींची चालू आहे. नेत्र फिरणी झाल्या वाती दिस लागले कार्पा सरसे सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने. महान अशा घोर तपामुळं शरीर सगळं व्याकुळ झालेलं आहे. कातडी हाडाला चिकटली गेलेली आहे. मांस आटून गेलेला आहे. डोळे खोल असे आतमध्ये गेलेले आहेत. अशी अवस्था झालेली आहे. असते त्वचा व्यक्त होणे शिरा दिसते चांगलपणे सर्व अंग गेले वाळवणे काष्टापरी मिरवत असे. वाळलेलं लाकडासारखं त्या वाळलेल्या लाकडासारखं दिसू लागलेलं आहे. कातडी हाडाला चिकटल्यामुळं टळटळीत अशा सगळ्या शिरा दिसू लागलेल्या आहेत. वाळलेलं लाकूड दिसावं आणि तशी अवस्था दिसू लागली. असे क्लेश संभावित मचिंद्रांगी जाणवत तो ते अकस्मात अत्रिनंदन पातले. आणि मग अशी असणारी अवस्था आणि त्याच वेळेला दत्त महाराज अकस्मात अचानकपणानं तिथं आले. संचरणी देवालया स्थविता झाला उमाराया ते दक्ष जामाता करुणालया दिगंबर आदि पुरुषा. दत्त महाराज आलेले आहेत. बद्रिकाश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बद्रिकाश्रमामध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाची स्तुती स्तवन दत्त महाराज करू लागले. तमांतका फणिवेष्टका रुंड भूषण कैलास नायका अपर्ण निधान तमांतका वृषभ रोहण महाराजा. हे महादेवा तू कसा आहेस तर तुझ्या गळ्यामध्ये जानव्याच्या रूपानं साप आहे. जटेमध्ये गंगा आहे. कामाचा अंत करणारा त्रिपुर दैत्याला ठार मारणारा मृडाणीचा म्हणजे पार्वतीचा पती असणारा नंदी तुझं वाहन आहे. कापरासारखा पांढरा शुभ्र कर्पूर गौर पण राम नामानं विष्णू नामानं भगवंताच्या नामानं
तुझा रंग हा आकाशासारखा झालेला आहे. अशा महादेवा तुझा जय जयकार असो. हे सकळ दानवंत का देवाधीश उमाकांता प्रलय रुद्रातील प्रांत का शिलपाणी महाराजा. तुझ्या हातामध्ये त्रिशूळ आहे. तू महाराज आहेस. त्रिपुराचा अंत करणारा तू आहेस. उमेचा कांत आहेस. पार्वतीचा पती आहेस. अशा महादेवा तुझा जय जयकार असो. हे शंकर नामा विधानी पंचवक्रात्री नयने भस्मधारण उमारमणी नरकपाळा विराजे. हे महादेवा तुला 5 मुख आहेत. प्रत्येक मुखावरती 3 डोळे आहेत. प्रत्येक डोक्याला कपाल पात्र हातामध्ये आहे. मृडानी जी पार्वती आहे त्या पार्वतीचा तू पती आहेस. अशी स्तुती आणि स्तवन दत्त महाराज करू लागले. आयशा स्तुतीची वागुरत्ता दत्तार्पिता माळा करुण तेने तोषणी कामदान प्रत्यक्षपणे मिरवला. अशा पद्धतीनं दत्त महाराजांनी स्तुती केलेली आहे. दत्त महाराजांची स्तुती ऐकली. महादेव प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष दत्त महाराजांच्या समोर महादेव प्रकट झाले. प्रत्यक्ष होता उमाकांत नैनी अजिता झाला दत्त मग आलोंगणी प्रेम भरित निकट आपण बैसला. दत्त महाराजांनी महादेवांना पाहिलेलं आहे. दोघांची एकमेकाकडे नजर भेट झाली. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि दोघं एकमेकांच्या जवळ बसलेले आहेत. योग क्षमाची सकळ वार्ता शिवपुष्टा झाला दत्ता त्यानेही सांगून क्षम वार्ता शिवसुखा पुशिले. आणि मग भेट झाल्याच्या नंतर दोघांनीही एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी विचारल्या. आता भेट झाल्यावर सुद्धा वेळ नसतो बोलायला. अगोदर पहिलं माणूस भेट झाल्या म्हणजे पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडं, बरं आहे का, मुलं बाळ कशी आहेत, काय व्यवस्थित चाललंय का, सगळ्या विचारपूस करायच्या. आता सगळं फोनच आहे त्याच्यामुळे काय कुणाला काय बोलायचं आणि जास्त वेळ बोलत उभं राहायचं विचारपूस करायचा विषय राहिला नाही त्या फोनमुळं. नाहीतर दोघं जण जर भेटले पाहुणे असू द्या, मित्र असू द्या, ओळखीचे असू द्या, आप्त कुणी जण असू द्या, भेटल्याबरोबर चौकशी करायची. मुलं बाळ कसे आहेत, पाऊस पाणी कसं आहे, पिकं कशी आहेत, बरं चाललंय का, असं क्षेम वार्ता जी आहे दोघांनी एकमेकांना विचारले. या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बौद्ध तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळू. तेव्हा दत्त महाराज महादेवांना म्हणू लागलेले की हे बद्रिकाश्रम आहे, ही सगळं बोरीची झाडं आहेत मुली इथं, आणि त्याच्यामुळे हे सुंदर वन पाहण्याची माझ्या मनामध्ये इच्छा झालेली आहे. मग अवश्य म्हणून उमारे म्हणा उभय पाहू चालले कानन परी वासना दत्ता कारणे मचिंद्र दैवे उद्भवली. मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या आहे आणि त्या मच्छिंद्रनाथांची भेट घ्यायची आहे. मच्छिंद्रनाथांना भेट द्यायची म्हणून दत्त महाराजांच्या मनामध्ये कामना इच्छा काय निर्माण झाली तर हे बद्रिकाश्रम हे वन आहे, हे वन आपण पाहावं. जैसा लाभ असतो पदरी तसा वळण येत घरी लघु शंके मूत्रधारी मांदूस गट लागत असे. काय म्हणतात म्हणले, यायचं असल्यावर कसं बी येत, न म्हणलं तरी बी येतंय, माती धरली हातात तरी बी सोनं होतंय. तशा पद्धतीनं जर लाभ व्हायचा असला तर तो लाभ जो आहे तो चालत येतो. की उष्ण त्रासे मै चाली आतुळे कल्पतरूची सावली ते विदत्त वासना उद्भवली मचिंद्र दैव प्रकरणी. वैशाखाचं ऊन आहे म्हणले, वैशाखाचं, आणि पोळायला लागले, वाटणी निघाला, पाय खाली माती गरम आहे, बाजूनं गरम लागतंय, उन्हाचा पारा वाढला गेलेला आहे आणि एवढ्यामध्ये कल्पतरूचं झाड समोर यावं
आणि त्या कल्पतरूच्या गार सावलीमध्ये बसावं अशी अवस्था मच्छिंद्रनाथांची झाली. व्रता टाकिल्या बाहेर हिरा ठेवून नेत घारी देवी दत्तात्रय वासना लहरी उद्याली मच्छिंद्र देवाने. लाभ व्हायचाय, कृपा व्हायची आहे. आणि म्हणून दत्त महाराजांच्या मनामध्ये बद्रिकाश्रम, त्या बद्रिकाश्रमाचं वन पाहण्याची इच्छा निर्माण झाली. असं लाभ भावना उभयता